नमस्कार मुलांना, आज आपण पाठ 24वा थोर हुतात्मे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। हुतात्मे म्हणजे काय तर देशासाठी ज्या वीरांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, आपले प्राण अर्पण केलेले आहेत त्यांना हुतात्मा असे म्हणतात किंवा शहीद असे म्हणतात। या पाठामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वातंत्र्याच्या क्रांतिकार्यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे। ते हसत हसत फासावरती गेलेले आहेत। आता पाठामध्ये आपल्याला यांच्याविषयी काय काय माहिती सांगितलेली आहे, त्यांच्या कार्याचा थोर परिचय असा आपल्याला करून दिलेला आहे, तो आपण पाहूया। लाहोरचा प्रचंड तरुण, सर्वत्र भयसूचक वातावरण आणि सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। लाहोर हे हिंदुस्थानातील पूर्वीचं शहर होतं, आता ते पाकिस्तानमध्ये आहे आणि तिथे मोठा असा तुरुंग होता आणि त्या तुरुंगामध्ये भयसूचक म्हणजे अगदी भीतीचं असं वातावरण तयार झालेलं होतं आणि तिथे सैनिकांचा कडेकोट बंदोबस्तही केलेला होता आणि या कडेकोट बंदोबस्तामध्येच थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणारे 3 क्रांतिकारक इन्किलाब जिंदाबाद अशा घोषणा देत निघाले होते। बाहेर सर्व लोकांचा जमाव जमला होता। इन्किलाब जिंदाबाद म्हणजे स्वातंत्र्याचा विजय असो। कोण होते हे थोर पुरुष, कोण होते हे थोर क्रांतिकारक? हे होते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव। साक्षात समोर मृत्यू उभा असतानाही क्रांतीचा जय जयकार करणारे हे निडर निर्भय भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव। म्हणजे समोर मृत्यू आहे, थोड्या वेळानंतर आपल्याला फाशी दिली जाणार आहे, तरीही कसलीही भीती न बाळगता ते स्वातंत्र्याचा विजय असो म्हणजे इन्किलाब जिंदाबाद अशा घोषणा देत निघाले होते। काय झालं होतं असं की त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती? कोणता गुन्हा त्यांच्याकडून घडला होता? कोणती घटना घडली होती की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, इंग्रजांनी यांना फाशीची शिक्षा दिली होती? तर सन 1928 साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधामध्ये जी उग्र आंदोलनं झाली होती, तीव्र अशी आंदोलनं झाली होती, निदर्शनं झाली होती, उठाव झाला होता, त्याच्यामध्ये ब्रिटिश अधिकारी स्कॉट याच्या सामन्यावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला होता। ब्रिटिश अधिकारी जो होता स्कॉट नावाचा, त्याने पोलिसांना सांगितलं होतं आणि त्याचा आदेश आल्यामुळे पोलिसांनी तिथे तुफान अशी लाठीमार केली होती आणि त्यामध्ये पंजाबी नेते लाला लजपत राय हे जबर जखमी झाले होते, म्हणजे खूप जखमी झाले होते, घायाळ झाले होते आणि त्यातच पुढे त्यांचा 17 नोव्हेंबर 1928 रोजी ते मृत्यू पावले आणि थोर पंजाबी नेते लाला लजपत राय यांच्या मृत्यूमुळे सारा देश हळहळला, साऱ्या देशाला वाईट वाटले आणि या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं। भारतीयांनी या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं आणि या बदला घेण्याची जबाबदारी सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग व जयगोपाल यांच्यावरती सोपवण्यात आली। बघा, म्हणजे लाला लजपत राय यांची जी हत्या झाली होती म्हणजे ते त्या लाठीमारामध्ये जबर जखमी झाले होते, घायाळ झाले होते आणि त्यातच त्यांचा नंतर 2 आठवड्यांनी मृत्यू झाला होता आणि या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांना भारतीयांनी काय केलेलं होतं की ह्या हत्येचा आपण बदला घ्यायचा असं ठरवलं होतं आणि या हत्येचा बदला घेण्याची जबाबदारी कोणावरती सोपवली होती तर चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांच्यावरती सोपवण्यात आली होती। 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथील पोलीस कचेरीतून एक अधिकारी बाहेर पडला। तो बाहेर पडताच राजगुरूंनी त्याचा पाठलाग केला आणि राजगुरूंनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या। पाठोपाठ भगतसिंगांनीही त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्यावेळी भगतसिंग हे पोलिसांच्या हाती लागले। पण तो मारला गेलेला हा अधिकारी स्कॉट नसून त्याचा सहाय्यक सॉन्डर्स होता। म्हणजे स्कॉटला मारायचं ठरवलं होतं पण तो नसून त्याचा सहाय्यक म्हणजेच त्याचा सोबती सॉन्डर्स हा होता। भगतसिंगांना व काही क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी पकडलं, ताब्यात घेतलं, पण त्यामध्ये चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे 2 वर्ष भूमिगत होते, म्हणजे लपून राहत होते। भगतसिंगासह अनेक क्रांतिकारकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांच्यावरती खुनाचा खटला दाखल करण्यात आला। यांनी खून केलेला आहे असा त्यांच्यावरती खटला दाखल करण्यात आला आणि तो खटला कित्येक दिवस चालला। चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांना
लपून छपून ते त्यांचा कार्य करत होते. ते शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही. पुढे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांची चकमक झाली आणि त्या चकमकीमध्ये चंद्रशेखर आझाद ठार झालेले आहेत. दिनांक 30 सप्टेंबर 1929 रोजी राजगुरूंनाही पुण्यामध्ये अटक झालेली आहे. पुढे 30 सप्टेंबर 1929 रोजी राजगुरू हे पकडले गेलेले आहेत आणि त्यांना पुण्यामधून पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि या खटल्याच्या अखेरीस म्हणजे हा खटला कित्येक दिवस चालू होता आणि या खटल्याच्या शेवटी राजगुरू भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. की ह्यांनी जो सॉन्डर्स या अधिकाऱ्याचा खून केला होता, त्यांची हत्या केली होती, त्यामुळे यांच्यावरती खटला चालू होता आणि या खटल्याचा निकाल लागलेला आहे आणि भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद अशा घोषणा देत हे तिन्ही क्रांतिकारक हसत हसत फासावरती चढलेले आहेत. ती दिनांक होती 23 मार्च 1931. 23 मार्च 1931 रोजी या तिन्ही क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. तुरुंगात असताना सायंकाळी 7:33 त्यांना फाशी देण्यात आलेली आहे. आणि भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा अंत्यविधी म्हणजे शेवटचं मृत्यूनंतरचं जे कार्य केलं जातं ते अंत्यविधी त्यांचा फिरोजपूरजवळ पंजाबमध्ये हे फिरोजपूर आहे आणि येथील सतलज नदीच्या काठावरती त्याच रात्री करण्यात आला होता. आणि फिरोजपूर पंजाब येथे भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची समाधीही आहे. आपण सरदार भगतसिंग यांच्या कार्याची माहिती पाहूया. सरदार भगतसिंग यांचा जन्म सन 1907 साली पंजाबमधील बंग या गावी एका क्रांतिकारी कुटुंबात झाला. वडील किशन सिंग व आई विद्यावती यांच्या पोटी झाला. लहानपणीच त्यांचे वडील किशन सिंग व चुलते स्वर्ण सिंग यांना त्या क्रांतिकारी होते, त्यामुळेच त्यांना पोलिसांनी पकडून त्यांना तुरुंगातही टाकण्यात आलं होतं. त्यामुळे देशभक्तीचं जे बाळकडू असतं ते देशभक्तीचं बाळकडू भगतसिंगांना लहानपणीच आपल्या घरातूनच मिळालेलं होतं. म्हणजे बाळकडू म्हणजे लहानपणापासून संस्कार होणे आणि हे देशभक्तीचे संस्कार त्यांच्यावरती लहानपणीच झाले होते. त्यांचं शिक्षण आहे बघा, प्रारंभीचं शिक्षण त्यांचं बंग या गावी झालं, तर उच्च शिक्षण लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज येथे झाले. प्रारंभीचं म्हणजे प्राथमिक शिक्षण हे त्यांचं बंग या गावी त्यांच्या जन्मगावी झालं, तर पुढील शिक्षण त्यांचं उच्च शिक्षण लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज येथे झालेलं होतं. ते विद्यार्थी असतानाच म्हणजे विद्यार्थी दशेत असताना त्यांच्यावरती जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकांचा प्रभाव होता, ठसा पडलेला होता, प्रभाव होता. पदवी मिळवून ते घरी आले, म्हणजे पदवीचं शिक्षण घेतलं आणि ते घरी आले. कानपूरला जाऊन प्रताप वृत्तपत्रामध्ये त्यांनी बलवंत सिंग या नावाने क्रांतिकारी लेखन व कार्यही केलं. म्हणजे ते नंतर घरी आल्यानंतर पुन्हा कानपूरला गेले. प्रताप वृत्तपत्रामध्ये म्हणजे जसं की लोकमत वृत्तपत्र असतं, सकाळ वृत्तपत्र असतं, तसंच कानपूरचं प्रताप हे वृत्तपत्र होतं आणि त्यामध्ये त्यांनी आपलं नाव बलवंत सिंग या नावानं क्रांतिकारी लेखनही सुरू केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. पोलिसांना त्यांच्या या हालचालींचा सुगावा लागला की भगतसिंग इथं आहेत असं पोलिसांना माहिती मिळाली, सुगावा लागला, माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी कानपूर सोडलं व दिल्ली गाठली आणि दिल्लीला आले. ते कानपूर सोडून ते दिल्लीला आले. पण दिल्लीला आल्यानंतर दिल्ली ही लाहोरप्रमाणे भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र तयार झाले होते. म्हणजे लाहोरला जसा भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला होता, नाराजी निर्माण झाली होती लाहोर या शहराविषयी, तशीच दिल्लीविषयीही भारतीयांच्या मनामध्ये असंतोष, नाराजी निर्माण झाली होती. पण भगतसिंग परत दिल्लीला आले आणि दिल्लीला अर्जुन साप्ताहिकात त्यांनी बलवंत सिंग याच नावाने काम करू लागले. पुन्हाही ते दिल्लीला येऊन अर्जुन या साप्ताहिकात म्हणजे आठवड्याला प्रसिद्ध होणारे त्याला काय म्हणतात, साप्ताहिक म्हणतात. आणि या साप्ताहिकामध्ये ते बलवंत सिंग याच नावाने कार्य करू लागले. तेथेही पोलिसांची पाळत वाढली, तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवलं आणि त्यांनी लाहोरला परत तेव्हा ते लाहोरला आले आणि मुंडन करून पुन्हा भगतसिंग या नावाने वावरू लागले. मुंडन करणे म्हणजे डोक्यावरचे पूर्ण केस काढले. त्यांनी आपल्या डोक्यावरचे पूर्ण केस काढले व परत ते लाहोरला आलेले आहेत आणि भगतसिंग या नावानेच ते वावरू लागलेले आहेत. पुढे आहे बघा शिवराम हरी राजगुरू. राजगुरू यांच्या कार्याची आपण माहिती पाहूया. तर शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड या गावी मध्यम कुटुंबात झाला.
प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीला गेले आणि तेथील हनुमान आखाड्याच्या वातावरणात त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली आणि संस्कृत अध्ययनासाठी ते पुन्हा बनारसला गेले आणि बनारसला त्यांनी न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच त्यांनी त्यावेळेस तिथे त्यांनी इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू या भाषाही अवगत केल्या, म्हणजे या भाषाचे ज्ञानही त्यांनी मिळवले आणि काही काळ त्यांनी काँग्रेस सेवा दलातही कार्य केले. काही काळ ते काँग्रेस सेवा दलात होते. तसेच त्यांनी बनारसच्या वास्तव्यात असताना, म्हणजे बनारसलाच राहत असताना, त्यांचं वास्तव्य असताना चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल आदी क्रांतिनेत्यांची आणि त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीनंतरच त्यांच्या हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये ते दाखल झाले आणि राजगुरूंनी रघुनाथ या टोपण नावाने भारतामध्ये, म्हणजेच उत्तर भारतामध्ये काही उसळलेल्या क्रांतिकार्यामध्ये सक्रिय भाग घेतला होता. उत्तर भारतामध्ये काय झालेलं होतं तर क्रांतिकार उसळलेले होते, म्हणजे तिथेही वेगवेगळे कार्य सुरू होतं आणि त्या कार्यामध्ये त्या राजगुरूंनी आपलं जे टोपण नाव आहे रघुनाथ, या रघुनाथ नावाने कार्य सुरू केलेलं होतं. त्या सुमारास त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी पंजाबी क्रांती नेत्यांशी मैत्री झाली होती आणि बनारसला असताना भगतसिंग आणि जतीनदास, सुखदेव यांच्याशी त्यांची मैत्रीही झाली होती. नंतर आहेत बघा सुखदेव. सुखदेव त्यांचं पूर्ण नाव आहे सुखदेव रामलाल थापर. त्यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियानातील चौरा बाजार, यालाच नवघर असेही म्हणतात, येथे वडील रामलाल व आई शल्लीदेवी यांच्या पोटी झाला. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारी संघटना स्थापन केली. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही देशव्यापी संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे. कोणती संघटना स्थापन केलेली आहे तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. ह्या संघटनेचं उद्दिष्ट काय होतं तर या संघटनेचं उद्दिष्ट होतं भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे. भारताला ब्रिटिशांच्या म्हणजेच इंग्रजांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं. तर या संघटनेचं ध्येय होतं सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करणे. म्हणजे सामाजिक न्यायावर, न्याय आणि समता, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, समतेची वागणूक मिळाली पाहिजे, अशी सामाजिक न्यायावर आणि समतेवर समाज निर्माण करणे हे ध्येय या संस्थेचं होतं. यामध्ये सुखदेव, भगतसिंग तसेच शिवोनी, चंद्रशेखर आझाद, कुंदनलाल हे विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. तसेच यामध्ये बघा, जेव्हा सुखदेव पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना त्यांनी स्थापन केली होती तेव्हा किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसनदीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले होते. कशामुळे धमकावलं होतं तर किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसनदी केल्या होत्या, त्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने धमकी दिली होती त्यांना आणि त्यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध सुखदेव अशी त्यांची स्थितीही निर्माण झाली होती. बघा, म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये काही गुप्त हालचाली केल्यामुळे इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्यांना धमकावले होते, पण ते घाबरले नाही. त्यांनी त्यांचं कार्य तसंच पुढे ठेवलं होतं, चालू ठेवलं होतं. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेमध्ये जेव्हा ते लाहोरला शिकण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी लाहोरचं जे नॅशनल कॉलेज आहे तेथील अभ्यासिकेमध्ये सुखदेव यांनी भारताचा इतिहास आणि रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यासही केला होता. तसेच जागतिक पातळीवरील क्रांतिकारी साहित्याचे विविध दृष्टिकोनही अभ्यासले होते. त्यांनी कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवती चरण फ्लोरा यांच्या मदतीने नौजवान भारत सभेचीही स्थापना केली होती. नौजवान भारत सभेची त्यांनी स्थापना केली होती. त्यामध्ये कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग व भगवती चरण फ्लोरा यांच्या मदतीने त्यांनी लाहोर येथे नौजवान भारत सभा स्थापन केली होती. या संघटनेचे कार्यक्रम काय काय होते तर स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना तयार करणे, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तरुण एकत्रित करणे, त्यांना तयार करणे, तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे आणि वैज्ञानिक म्हणजे शास्त्रीय दृष्टीचा, तर्कसंगत शास्त्रीय दृष्टीचा अवलंब करणे, तसेच जातीयतेविरुद्ध लढणे, अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे, म्हणजे जात पात धर्म या गोष्टी न बांधता, उच्च नीच असा भेदभाव न करता अस्पृश्यतेची ही प्रथा बंद करणे, यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. 19
खटल्यातील तुरुंगात असतानाच कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल सुखदेव यांनी उपोषण केलं होतं. यामध्ये कैद्यांना जी अमानुषपणे वागणूक दिलेली जात होती, त्यामुळे त्यांनी उपोषणही केलं होतं की कैद्यांना माणसाप्रमाणे वागवलं जावं, यासाठी सुखदेवांनी उपोषण केलं होतं. तसंच सुखदेव यांना लाहोर खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार होण्याचं सांगितलं, पण त्यांनी ते बाणेदारपणे नाकारले होतं. त्याच्यासाठी त्यांनी हिमतेने नकार दिला होता की मी माफीचा साक्षीदार होणार नाही. तसेच त्यांनी अशा या अनेक प्रसंगातून सुखदेव यांचे त्यांनी केलेलं जे सुखदेव यांचं अतुलनीय धैर्य आहे, प्रखर देशभक्ती आहे व त्यांची त्यागी वृत्ती आहे, यामुळेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लुधियानातील शाळेत सुखदेव यांचे नावही देण्यात आले होते. तसेच भारत पाकिस्तान फाळणीनंतर, फाळणी म्हणजे हिंदुस्थानाचे दोन, भारत आणि पाकिस्तान असे झालेले वेगवेगळे तुकडे, यामध्ये हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानमध्ये गेला होता, पण भारत सरकारने त्याच्यासाठी बदली जमीन देऊन तो हुसेनीवाला भाग आपल्या भारतामध्ये घेतला आणि सन 1968 मध्ये हुसेनीवाला बाग येथे भगतसिंग यांचं भव्य स्मारकही उभारलं होतं. आणि हे स्मारक उभारत असताना भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती या देखील तिथे उपस्थित होत्या. तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड ह्या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर करून राजगुरुनगर असे ते करण्यात आले होते आणि त्यांच्या जन्मस्थळी त्यांचं भव्य असं स्मारकही उभारण्यात आलेलं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारक हुतात्म्यांचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये अजरामर झाले. मुलांनो, या पाठामधून आपण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. हसत हसत ते फासावरती चढलेले आहेत. तुम्ही या पाठाचं काळजीपूर्वक वाचन करायचे आहे व त्या काळी दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे.